फायर ब्रँड नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, रणरागिणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मुंबईच्या माजी महापौर ते आहेत आणि सध्या विरोधी पक्ष नेता आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत. खूप खूप स्वागत आपलं किशोरीताई. नमस्कार, जय महाराष्ट्र. किशोरीताई, तुमच्याबद्दल नेहमी म्हटलं जातं की अकेली ही 100 के बराबर आहे. हे माझं सौभाग्य. कसं बघता की जे काही आता सध्या बीएमसी मध्ये सुरू आहे याबद्दल? तावडिंग बद्दलचं म्हणायचं, महापौर म्हणून मधली 5 वर्ष ते नव्हत्या, गेली 4 वर्ष आम्ही नव्हतो. त्यांच्यासाठी 9 वर्षाचा अनुभव नाही, आमच्यासाठी 4 वर्षाचा अनुभव नाही. पण आता काय झालंय, महानगरपालिकेचा प्रशासन सत्ताधाऱ्यांना पण ऐकण्याशा झालाय का असा प्रश्न आता फारच ऐरणीवर आलाय. तर आम्ही बघतोय की गटर साफ करताना, घन कचरा उचलताना प्रशासकीय अधिकारी फिरतायत. तर कसं मला बघताय? तुमच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं, खरं म्हणजे आयुक्त अश्विनी भिडे ज्या पद्धतीने त्या कचऱ्याच्या गाड्यांवर जात आहेत किंवा ते मला वाटतं हे योग्य नाही. बाकीची जी संपूर्ण एएमसी, डीएमसी, त्याच्यानंतर असलेले एक्झिक्युटिव्ह वगैरे, मग हे काय काम करतायत? जे प्रशासनाचं फेल्युअर आहे असं म्हणता तुम्ही? मला तर अगदी नक्की तसं वाटतंय. जर आयुक्तांना रस्त्यावर येऊन पाहत असतील तर गेल्या 4 वर्षाचा प्रशासकीय काळ आणि आत्ता चाललाय हा फेल्युअरमध्ये गेलाय का असा प्रश्न नक्की आम्हालाही पडलाय आणि मुंबईकरांनाही पडलाय. प्रत्येक निर्णय हा वादाच्या भोवऱ्यात सापडतोय. म्हणजे पालिका ही नवीन वादांची मालिका का होत चालली आहे किशोरीताई, असा प्रश्न माध्यमांना पडतोय. साधं एक्झाम्पल, 2021च्या सप्टेंबर किंवा ऑगस्ट मध्ये निर्णय झाला होता, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन 18,44,00,000 हे आम्ही 2021च्या याला पास केलं. ही एक मशीन 75 विथ GST, म्हणजे तुम्ही विचार करा किंमत किती. अशा 5,000 मशीन घ्यायच्या. 5,000 मशीन? हो, बर. पूर्ण मुंबईकरांचा. त्यामुळे पटकन एखादी स्त्री, मुलगी किंवा कोणी तिला हवं झालं तर तिला माहिती झालेली आहे, कारण ॲडव्हर्टाईज मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे मुंबईतल्या प्रत्येक येणाऱ्या किंवा मुंबईत राहणाऱ्या महिलांना माहिती आहे की शौचालयामध्ये 10 रुपये दिले, आधी 3 रुपये होते, आता 10 रुपये. 10 रुपयाचं कॉईन टाकलं, 3 पॅडचं एकत्र येतं. आता ती मशीन 10 रुपये ॲक्सेप्ट करते, 10 रुपये ॲक्सेप्ट करते, परंतु पॅड देताच नाही. का बरं? मशीन बिघडली आहे का? पैसे घ्यायला बरोबर आहे. आज आम्ही एकच मशीन चेक केली, महानगरपालिकेच्या नाकाखाली असलेली, तीच वर्किंगमध्ये नाही आहे. जे आज महाराष्ट्राचा गाडा हाकताय माननीय देवेंद्र फडणवीसजी, त्यांच्यावर अशी वेळ आणू नका की याचसाठी मी केला होता का इतका अट्टहास. आम्ही आज 109 लोक आहोत, 10 तुम्ही पुढे आहात. याचा अर्थ की विरोधा पक्षाचा आवाज कमी नाही आहे. शेवटी मुंबईकरांचा पैसा आहे. मुंबईकरांच्या पैशाची उधळण चुकीच्या मार्गाने होता कामा नये. म्हणजे अनेक निर्णय हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत महानगरपालिकेमध्ये. म्हणजे मला सांगा किशोरीताई, तुम्ही त्या सदनी राहिलेले आहात. आवाज इतका येतो का हो गाड्यांचा आणि पक्षांचा की तुम्हाला ते काय आवाज येऊ नये म्हणून फुलप्रूफ करावं लागतंय, त्याच्यासाठी कंटेनर लावावं लागतंय 3 कोटींचं? याच्या आधी राणी एलिझाबेथ त्या महापौर बंगल्यातनं राहून गेल्या असा इतिहास आहे. आता भाजपच्या महापौर आहे आणि भाजपच्या महापौर यांनी ते बॅरिकेड्स लावणं खरं म्हणजे हे रॉंग आहे. महापौरांचा बंगला किमान बाहेरून जवळून दिसावं म्हणून फुटपाथवरनं चाललेली लोक मी पाहिली. कारण हा 2.5 वर्षाचा तामझाम आहे. मुंबईकरांनी तुम्हाला तिथल्या नागरिकांनी निवडून दिला म्हणून मिळालंय, याची जाणीव पहिल्या दिवसापासून ठेवली पाहिजे. आणि ते बघण्यासाठी जर फुटपाथवरनं चालत असतील तर तुम्ही बॅरिकेड लावून त्यांचा तोही हक्क काढून घे ना. खरं म्हणजे तो आमचा लुकआउटच नाही, तो ज्या RTO त्यांचा निर्णय असले पाहिजे. आमचे वॉर्ड ऑफिसर सांगणारे कोण, ते कसं काय ठरवू शकतात? आणि तुम्ही जे कंटेनर म्हणालात, खरं म्हणजे ही पद्धत चुकीची आहे. ही फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे. ते याला नकार देते. मुंबईकर जाऊन कंटेनरमध्ये बसणार का? मुंबईकर
महापौर बंगल्याच्या आतमध्ये हॉलमध्ये जाऊन का बसू शकत नाही?